नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी टुडे यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण अपडेट. जर तुम्ही आपल्या मराठी टुडे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अदिती तटकरे यांनी ट्विट करून ई-केवायसी संबंधी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. हा निर्णय योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता बाकी होता, तो आता 13 जानेवारीपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही खूप अशा महिला आहेत ज्यांच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीत. काही महिलांनी केवायसी पूर्ण करून सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. तर काही महिलांचे पैसे आधी नियमित येत होते, पण आता अचानक बंद झालेले आहेत. तर तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाच्या खात्यात पैसे आले नसतील, याच गोष्टींचा विचार करून शासनाने हा निर्णय दिला आहे. सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला याची प्रमुख कारणे ही देखील आपण समजून घेऊया. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवायसी. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. केवायसी पूर्ण नसेल तर या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. 31 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व महिलांनी केवायसी वेळेत पूर्ण करणे आवश्यक होते. तुम्ही जर केवायसी केली नसेल तर अशा लाभार्थींसाठी शासनाने नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवायसी करताना झालेली चूक. केवायसी फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरल्यास अशा परिस्थितीत त्यांचे अर्ज थेट पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही महिलांना हप्ता प्राप्त होत नाही, यामुळे सरकारला योग्य माहितीची पडताळणी देखील करता येत नाही. केवायसी करताना काही प्रश्न आणि पर्याय दिलेले होते. ते प्रश्न आणि पर्याय सुद्धा आपण पुढे जाऊन बघूया. आणि ह्या प्रश्नांमधील सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने पुन्हा पडताळणी करण्याचे ठरवले आहे. ही पडताळणी आता कशी होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला केवायसी प्रक्रियेमध्ये खालील प्रश्न विचारण्यात आले होते, जसे की तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती पेन्शन घेत असेल तर होय किंवा नाही असा योग्य पर्याय निवडायचा होता. तसेच दुसरा एक प्रश्न होता की तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला सोडून अजून कोणी या योजनेचा लाभार्थी नाहीये ना. या प्रश्नांचे पर्याय चुकीचे निवडले गेले असतील तर तुमचा अर्ज पडताळणीमध्ये जाऊ शकतो किंवा तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकतो. काही ठिकाणी असं देखील झालं की एकाच कुटुंबातील 2 महिलांनी एकाच व्यक्तीचा आधार कार्ड वापरला किंवा काही विधवा महिला असतील त्यांनी नातेवाईकांचा आधार कार्ड वापरला. अशा परिस्थितीत त्यांचे अर्ज देखील पडताळणीसाठी पाठवण्यात आले. या पडताळणी प्रक्रियेमुळे सध्या अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. आता शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेला शासन निर्णय काय आहे आणि त्या संबंधितील सर्व माहिती आपण जाणून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल, महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा निर्णय जाहीर केलाय. आणि काय म्हटलं या निर्णयामध्ये ते आता आपण बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर म्हणजे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचा थोडक्यात आपण अर्थ समजून घेऊया. तर त्यांना असं सांगायचं आहे की ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असेल आणि त्यामुळे तुमचे पैसे येणे बंद झाले असतील, अशा महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे आणि त्या सर्व चुका देखील दुरुस्त होणार आहेत. हा निर्णय सर्वच लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. म्हणून ज्या महिलांचे पैसे अजून आले नाहीत अशा महिलांनी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. जसे आपण मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, नवीन अपडेट आल्यानंतर केवायसी पुन्हा सुरू होऊ शकते किंवा अंगणवाडी स्तरावर पडताळणी पूर्ण केली जाऊ शकते, जेणेकरून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे पुन्हा जमा होऊ शकतात. ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत
त्यांना पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. योग्य पात्रता असेल तर पैसे नक्कीच मिळतील. फक्त थोडा वेळ लागू शकतो. आपण पुढील नवीन अपडेटसाठी लक्ष ठेवावे आणि ही पडताळणीची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा आमची तुमच्यापर्यंत नवीन माहिती घेऊन येऊच आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. लाडकी बहीण योजनेच्या अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी टुडे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही वेळोवेळी तुम्हाला अचूक माहिती देत असतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.